जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहे। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर घेऊन येते महात्मा फुले यांची अखंड काव्य रचना। ऐका अखंड। पोटी बाळगुण जन्म त्यास दिला, पोटी बाळगुण जन्म त्यास दिला, पाजिला पोशिला माऊलीने। सर्वभूती दया माता सेवेविना, सर्वभूती दया माता सेवेविना, म्हणे ना सज्जन कोणी त्यास। सर्वभूती दया माता सेवेविना, म्हणे ना सज्जन कोणी त्यास। दंभभक्तासाठी संन्याशी बनती, दंभभक्तासाठी संन्याशी बनती, खोडती संतती जगा माझी, खोडती संतती जगा माझी। आर्य पाखंडाने माते कष्ट देती, आर्य पाखंडाने माते कष्ट देती, अधोगती जाती ज्योती म्हणे, अधोगती जाती ज्योती म्हणे। या ओळींचा अर्थ सांगते। या काव्यातून महात्मा फुले खोट्या धार्मिक अवडंबरावर, ढोंगीपणावर आणि आईवडिलांची सेवा न करणाऱ्या लोकांवर कठोर टीका करतात। आईने आपल्या पोटी 9 महिने बाळ वाढवले, आईने आपल्या पोटी 9 महिने बाळ वाढविले, जन्म दिला, लहानपणी मोठे कष्ट करून सांभाळले आणि तो मुलगा मोठा झाल्यावर कृतज्ञ निघतो, उपकार विसरतो। आईच्या त्यागाचे मोल विसरणारा माणूस नीच आहे। जो सर्व प्राण्यांवर दया करतो आणि आपल्या आईची सेवा करत नाही, त्याला कुणीही सज्जन मनुष्य, चांगला मनुष्य म्हणू शकत नाही। धर्म म्हणजे पूजापाठ नव्हे, खरी सज्जनता, दया आणि मातृसेवा। साधूपणा आणि आतून स्वार्थ हे खोटे साधुत्व आहे। ज्योतिबा म्हणतात, या खोट्या दांभिकपणामुळे समाजातील लोकांना कष्ट भोगावे लागतात। अशा पाखंडपणामुळे समाजाची प्रगती थांबते आणि लोकांची अधोगती होते, हाच मुख्य संदेश। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे, ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।